मित्रांनो, क्रिकेट लाईव्ह चॅनलवर स्वागत आहे सर्वांना तुमचं. आजचा व्हिडिओची सुरुवात करूया. थोडंसं मूड सॅड आहे कारण इंडिया हरली फायनलमध्ये पाकिस्तान बरोबर. हरली ठीक आहे, गेम आहे, एक जिंकणार एक हरणार, पण अशा पद्धतीने हरली ते जरा हर्ट झालं. कारण इंडियाची टीम तशी एवढी काही वाईट नाही, स्ट्रॉंग होते. एकही मॅच हरली नव्हती. फायनल येऊन पाकिस्तान तरी इंडियाबरोबर हरलं होतं. तर एवढं वन साईड मॅच होईल असं अजिबात वाटलं नव्हतं. पण मला वाटतं हरण्याचं मेन रिझन आपण टॉस जिंकून त्या लोकांना बॅटिंग दिली हे आहे. कारण अशा प्रेशरच्या मॅचमध्ये, फायनलमध्ये जिथे प्रेशर खूप जास्त आहे, पाकिस्तानबरोबरची फायनल आहे, तर पहिली बॅटिंग घेऊन जो काय स्कोर होईल 200, 250, 300 करून तुम्ही दुसऱ्या टीमला प्रेशरमध्ये आणू शकता. पण तुम्ही त्या लोकांना पहिली बॅटिंग दिली आणि त्या लोकांनी मग एवढा चांगला स्कोअर केला, एवढी बॅटिंग केली आणि 350+ होणार होते ते. नशीब 47पर्यंत ते लोक आले. तरीसुद्धा हा स्कोअर चेस करणं खूप डिफिकल्ट होतं ते. आणि त्याच्यामध्ये ओपनिंग स्टार्ट एवढी खराब झाली, तर ते जर चांगली स्टार्ट मिळाली असती तर थोडं होप्स होतं. पण ना ओपनर चालले ना कोण चाललं. 156 पूर्ण टीम ऑल आऊट. त्यांच्या त्या समीर मिन्हासने एकट्याने जेवढे रन्स केले तेवढी पूर्ण टीम पण आपली करू शकली नाही. म्हणून जास्त थोडंसं फील होतं की निदान 250, 275 वगैरे एवढा स्कोअर तरी आपल्याला, म्हणजे थोडंसं वाटलं पाहिजे होतं काहीतरी फाईट केलं, पण काहीच फाईट दिसलं नाही. तर ते थोडं जरा वाईट वाटलं. ठीक आहे. सुरुवात पाकिस्तान टॉस जिंकला, आपण पाकिस्तानला बॅटिंग दिली आणि पाकिस्तानच्या ओपनर्सनी चांगली स्टार्ट करून दिली. तरीसुद्धा दुसरा ओपनर जरा लवकर आऊट झाला. त्यानंतर समीर मिन्हास आणि उस्मान खान यांनी 131ची पार्टनरशिप केली. त्याच्यानंतर अहमद हुसेन हा आला, त्याच्याबरोबर पण चांगली पार्टनरशिप केली. त्यांनी 56 केले. समीरनी 172, त्यांनी 172 केले. पण बॉल्स किती खेळला तो? 113, जस्ट 17 4 and 9 सिक्सेस. तर तेच जरा हट केलं. त्याचं ही जी इनिंग आहे ना, खूप हे करून गेली. कारण जरी त्यांनी 172 केले, पण ते स्ट्राईक रेटनी केलं ना, त्याच्यामुळे हा एवढा स्कोअर होऊ शकला. तोच जर रन बॉल असता ना तरी इंडिया पकडू शकला असता त्यांना. पण माहिती नाही, आज जो आपला स्ट्राईक बॉलर होता दीपेश देवेंद्रन, त्यालाच रन्स खूप पडले. तर पाकिस्तानकडून त्यांनी ओपनरनी 172 केले. नंतर उस्मान खान 35 केले. अहमद हुसेन 56 आणि फरहान 19. तर हेच मेन कॉन्ट्रीब्युशन होते. त्याच्यानंतर मग विकेट पटापट गेले लास्टच्या. तोपर्यंत खूप डिले झाला होता, आधी डॅमेज तो येऊन गेला होता. कॅचेस वगैरे पण आज सोडले. आज आपल्या टीम्स जशी फायनलला टीमने खेळायला पाहिजे तशी नाही खेळली. लीग मॅचमध्ये असं ठीक आहे, कॅचेस सुटल्या. कॅचेस खूप हार्ड पण होत्या, पण काही घेण्यासारख्या पण होत्या कॅचेस. बॉलिंग चेंजेस, बॉलिंग आज तेवढी टाईट लाईन झाली. पिच पण एकदम सपाट होतं. पण सेकंड इनिंगला पण इंडियाकडून अपेक्षा होती काहीतरी प्रतिकार करतील वैभव सूर्यवंशी वगैरे, पण आऊट झाले. वैभव सूर्यवंशी माहिती नाही बॅड लक काय तो, पण तो जेव्हा आऊट झाला तेव्हा काहीतरी म्हणत होता अंपायरला की बॅड लागली वगैरे. आय डोंट नो, वाटत तर होता आऊटही करून. त्या सेलिब्रेशनबद्दल नाही तर त्याला काहीतरी कंप्लेंट होती. त्यांनी जबरदस्त सेलिब्रेशन केलं सूर्यवंशीला आऊट केल्यामुळे. तर वैभव सूर्यवंशींनी केले 26 10 बॉलमध्ये, सेकंड हायेस्ट. त्यानंतर जो दीपेश देवेंद्र बॉलर, त्यांनी काहीतरी 31 काय किती केले. तर बॅटिंगमध्ये कोणच चाललं नाही, काही नाही. त्यांच्याकडून बॉलिंगमध्ये अली रझानी 42 देऊन 4 विकेट घेतले आणि सुभान 29 रन देऊन 2 विकेट्स. त्यामुळे एक 1 साइडेड हार मिळाली इंडियाला पाकिस्तानकडून. अंडर-19 एशिया कप विनर पाकिस्तान आहे. 191 रन्सने विन झाले.
नंतर ज्या पद्धतीने सेलिब्रेशन करत होतो ते थोडंसं बघवत नव्हतं, कारण ते लोक जरा काही ठिकाणी खूप जरा त्यांचं सेलिब्रेशन मिनिंगफुल वाटलं नाही. पण ठीक आहे, तर काय त्यांचे जे आपले संबंध सध्या चालू आहेत तर असंच होणार होतं. पण इंडिया टीम मॅनेजमेंट पण थोडं चुकी झाली असणार. टॉसच्या डिसिजनवरून त्या लोकांनी बॅटिंग घ्यायला पाहिजे होती. बॉलिंग आणि फिल्डिंग आज थोडी लूज झाली. बॅटिंगमध्ये जे आपले जॉर्ज होता, म्हात्रे होता, परत सूर्यवंशी, हे लोक अजिबात चालले नाही. विहान, मल्होत्रा वगैरे, विकेट कीपर तो कुंडू, कोणच काही करू शकले नाही. त्याच्यामुळे इझी विन मिळाली. ॲशेस पण आज तिसरी ॲशेस पण संपली. ऑस्ट्रेलिया विन बाय काय कितीतरी रनांनी जिंकले, सॉरी 142 वगैरे समथिंग. तर काल ओव्हरनाईट 207 फॉर 6 विकेट लॉसवरून आज इंग्लंड 52 केले, ऑल आऊट झाले. स्मिथ जो काल नॉट आऊट ठेवला, विल जॅक स्मिथने 60 केले. विल जॅक नॉट आऊट राहिला 47वर, नाही सॉरी, विल जॅक 47वर आऊट झाला. कार्स नॉट आऊट राहिला 39वर. अशा प्रकारे ॲशेसची तिसरी मॅचसुद्धा इंग्लंड हरली आहे. व्हाईट वॉशकडे जाताना दिसते त्यांचं जे वाटचाल आहे ते. त्यामुळे म्हणून ॲशेसला यावेळेची एवढी मजा नाही येते, लोक एवढे दिसत नाही, वन साईडेड सगळ्या मॅच होतात त्या. तसंच आज वुमन्सची होती T20 श्रीलंकेबरोबर, तीसुद्धा इंडिया 8 विकेटने जिंकली आहे. तर मित्रांनो, आज एवढंच. थोडा इंडियाच्या हरल्यामुळे मूड थोडा सॅड आहे, पण ठीक आहे, खराब खेळले त्यामुळे हरले. आणि काय असे टीम इनविजिबल म्हणजे सध्या तरी कुठली नाही आहे की जी सतत सगळ्या टुर्नामेंट जिंकत राहील. चला, होप्स वर्ल्ड कपमध्ये इंडियाचा परफॉर्मन्स ह्याच्यापेक्षा चांगला असेल. आणि याच नोटवर ऑल द बेस्ट फॉर इंडियन अंडर-19 टीम फॉर द वर्ल्ड कप. आणि आपला वर्ल्ड कप पण वर्धा चालू होणार आहे लवकरच, तर आपण त्याच्यावर आपल्या टीमला घेऊन एक रिव्ह्यू करूया. बाकी इतर टीमच्या सिलेक्शनबद्दल पण आपण थोडंसं बोलूया, सॉरी. तर ठीक आहे मित्रांनो, व्हिडिओ आवडला तर लाईक करा, शेअर्स करा आणि सबस्क्राईब करा. थँक्स.